गाईस कहाणीत एक मस्त ट्विस्ट आलाय, तुम्हाला दाखवतो. आता मज्जा बघायची नुसती. काय ते काय लावू नको हे काहीतरी इंची मज्जा झाली बघा, म्हणजे आम्हाला. नमस्कार मंडळी, सुप्रभात आणि परत एकदा आमच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी बऱ्याच दिवसांपासून हिंदी व्लॉग बनवत होतो, पण आज पुन्हा एकदा आपण निर्णय घेतला की मराठीतच व्लॉग होणार. कारण आपली मराठी भाषा एवढी सक्षम आहे की तर कुठल्याही दुसऱ्या भाषेची गरज पण पडत नाही. त्यामुळे मला असं कुठंतरी वाटलं की आपला निर्णय चुकलेला आहे आणि परत मराठी व्लॉग केलेलंच बरं. पण आजचा व्लॉगचा विषय असणार आहे तो खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आज आमची मम्मी गेलेली आहे फिरायला आणि घरी महिला कोणच नाही आहे आणि आम्हाला बघायचं आहे की पूर्ण एक दिवस विदाऊट लेडी, म्हणजे घरात कोणतीही लेडी नसताना, कोणतीही महिला नसताना आम्ही कशा पद्धतीनं सर्वाईव्ह करू शकतोय. आज घरी पप्पा, मी आणि अथर्व आहे आणि पूर्णपणे घरामध्ये कोणीही महिला नाही आहे आणि आम्हाला बघायचं आहे की आजचा दिवस आमचा कसा जातोय. आत्ताच माझं आवरून झालेलं आहे आणि मी माझ्यावरच्या रूममध्ये आहे आणि आता सगळ्यात पहिल्यांदा खाली जातो आणि बघतो ती दोघं जण काय करायला लागलेत, काय करणार आहेत. म्हणजे आजचं तर आमचं डिसाईड होतं की सगळ्यात पहिल्यांदा आता मूव्ही बघायचा, सिटाडेलचा नवीन सीझन तर आला आहे त्यामुळं सिटाडेल बघायचा असा आमचा विषय होता. पण आता बघतो जाऊन खाली की आता त्यांचं सध्या काय करायला लागल्यात. तर चला मग तुम्हाला पण दाखवतो काय चाललंय. मस्तपैकी अथर्व पुन्हाच तरी व्लॉग बघायला लागलाय आणि पप्पा इथं मस्तपैकी बसलेला आहेत आणि टी व्हीवरती हे काय सांगाले, कुड नॉट प्ले होत नाही याच्यावरती. मग आता काय करायचं, तू बघणार नाहीस, मूवी बघणार नाहीस, ओठ बंद कर मूवी बघायचा आहे सगळ्यांनी मिळून मूवी बघायचा आहे. हिंदी का बोलायला, हिंदी व्लॉग बनवायचं नाही, मराठी बनवायचं आहे. होय मराठी आता बास की, मराठीच बनवायचे. चल मग लॅपटॉप घेऊन यायचा प्लीज, वरनं जाऊन लॅपटॉप घेऊन यायचा की, कारण की इथं हे चालू होईना झालंय. मग आता HDMI ची पोर्ट लावून आपल्याला हे बनवायला लागणार आहे. अरे तू पण बघायचं आहे, उठ, सगळ्यांनी बघायचं आहे. अरे मग आपण पिक्चर बघूया आणि त्यानंतर तू व्लॉग बघत बस ना, मग नंतर फिरायला पण जायचं आहे बाहेर आपल्याला. जा लॅपटॉप घेऊन येतो वरनं, जा मारशील मला. बाबांचा घेऊन यायचा, शाबास. बाबांचा आहे ना बाहेरच्या टेबलवरती, तो घेऊन यायचा. तोपर्यंत मी इथलं सगळं व्यवस्थित करतो. जायचं घेऊन. सगळ्यात आधी लाईट बंद करूया म्हणजे थिएटरवाली फील येईल. बाई साब काय दिसायला लागले. आता जेवलास तू? मला भूक लागल्या जोरात. तुम्ही जेवलास? जेऊया की सर, चल की 2 मिनिटात जेऊया आणि मग आपण पण लगेच जेऊया पळत मूवी बघायला. ये लवकर. तू जेवत नाहीस दिवसभर, मला माहित आहे. मम्मी नसले की बंद करते आणि ये. ये की पटकन. आत्ता कसा आला बघ पळत. हे बाई तर मम्मीने सगळं ठेवून गेली, नुसतं घ्यायचं आहे तर. अरे की ये ना बाई, ताट घेतो. अरे मी कॅमेरा धरलाय, मग तूच वाढायला पाहिजे. नाही तू वाढ. 2 ताटं घे, आपल्या पण घेऊया. 2 ताटं तेवढी घे फक्त. हे असं असते बघा, घरात मम्मी नसली की हे न वाढायचं, ते न वाढायचं, हे न वाढायचं, ते न वाढायचं. मम्मी असली कसं सगळं हातामध्ये मिळते निवांत. 2 ताटं हां बस. इथं बस, तुझ्यासाठी जागा ठेवल्या इथं. भाकरी पण आलेली आहे बाई. भाकरीशिवाय जेवल्यासारखं वाटतच नाही, त्यामुळे भाकरी लागतेच काय. मला पण वाट असं करू नये जेवाय वाढताना एखाद्याला, व्यवस्थित वाढावं. काय तू मर्दा नवोदयला येईस, शिकवलं नाही का तुला?
वाढतो आम्ही इथं मेसमध्ये. तर गाईज आता जेवण तर झालेलं आहे, पण ताटं तर इथं असेच टाकून चालणार नाही, कारण की मम्मी असते तर मम्मीने धुले असते, पण आता ते मला धुवायला लागणार आहेत, कारण की घरात तर दुसरं कोण नाही आहे काम करणार. तर आता हे ताटं जे आहे ते असंच बेसिन नाही ठेवून चालणार, तर आता मला साफ करायला लागणार आहे. गाईज व्लॉगसाठी काय होईना, आज भांडी घासायचा योग तरी आला. आयुष्यात कधीच आजपर्यंत भांडी घासलेली नव्हती, पण आज मम्मी घरात नसल्यामुळं त्यांनी फक्त भांडी घासायची आज वेळ आलेली आहे. त्यामुळे बघा, घरात एखादी महिला नसली की किती काय काय कामं करायला लागतात. फायनली गाईस सगळी भांडी धुवून झालेली, आणि 2 मिनिटं काही तर जर असं वाकून उभारलं तर पूर्ण कंबर दुखायला लागली. मग बघा, विचार करा, रोज एवढी सगळी भांडी 4च ताट आहे, ही धुता धुता नाकी नऊ आलं, आणि जर सगळी भांडी असतील तर आणि किती त्रास झाला असं. म्हणजे बघा, तुमच्या घरातल्या मम्मीला, आईला किती त्रास होत असतो रोज रोज भांडी वगैरे धुताना. गाय जे बघा, मी इथं भांडी धुवा लागलोय, आणि ह्यो बघा इथं व्हिडिओ बघा लागला यूट्यूबवरती. जरा मदत करायला असतं असं चाललं नसतं वे रे. ए गाईज, मूवी खूप छान आहे, पण तुम्हाला नाही दाखवू शकत, कारण जर मी तुम्हाला दाखवले त्यातले शॉर्ट चांगले तर कॉपीराईट पडू शकतो माझ्या चॅनलवरती. त्यामुळे मी तरी दाखवू शकत नाही. मी फक्त तुम्हाला आता ही फक्त वोक्सवॅगनची गाडी फक्त दाखवू शकतो बघा त्या मूवीमधली. ह्यापेक्षा काही जास्त तुम्हाला दाखवू शकत नाही. फायनली गाईज मूवी संपलेला आहे, आणि आता वेळ झालेली आहे चहा प्यायची, कारण वाजलेत बघा किती 4:30 वाजलेले आहेत, आणि आता अत्तर मस्तपैकी चहा बनवणार आहे मोबाईल ठेवून. वाघ आहे आमचा, वाघ चहा ठेवणार. येतोय मग चहा बनवतो म्हणलास की मोठं मोठं. चल चल चहा बनव, उठ. चहा बनव मस्तपैकी, मस्तपैकी आज 5 चहा प्यायला मिळणार आहे चहा. फायनली काय चहा उकळलेला आहे, आणि आता आपण त्यात दूध घालायचं आणि मस्त प्यायचा चहा. फायनली काय चहा आलेला आहे, आणि अत्तर वतायला चालू केला आहे. अर्धा तास नको नको भरू नकोस, एवढं कोण चहा पिते, ते भरून चहा पितात कोण. तर बाबांना नाही, आणि बाबांची रिएक्शन बघूया काय म्हणतात. कसा झालाय सांगा पिऊन. छान झालाय, मी बघतो की पप्पा काय चांगलंच म्हणणार आहे तू केलास म्हणून. मी आता चेक करतो. मस्त झालं की रे, खरोखर मस्त झालाय तर. अगं बाई ग, गाडा घाल्या गाडा घाल्या कुठे घालतो दारात. दारात वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:30, आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आता आलेला आहे, तो म्हणजे जेवण बनवण्याचा. आणि जेवण कुणाला बनवायला येते, मला तरी बनवायला येत नाही, पण प्रयत्न तर नक्कीच करू शकतोय. त्यामुळं आता मी जेवण करणार नाही आहे आज. मम्मी नसल्यामुळं पप्पा, मी आणि अत्तरव तरी बाहेर जेवायला जाणार सर्व. कारण जर समजा जेवण मी केलं, प्रयत्न जरी केला, आणि जेवण जर गंडलं तर ते खाणार कोण. त्यामुळं तो तरी काय प्लॅन होणार नाही. चला की जायचं ना, लॉक. Take the light with you when you go. You're not coming knocking on my door now. I try to lie, was it always so? वाह, काय नजारा आहे. आम्हाला ना हॉटेलचं जेवण आवडत नाही, आणि आम्ही आता जिथं चाललोय तिथं एकदम घरगुती पद्धतीनं जेवण बनवून देतोय. तो भाकऱ्या वगैरे सगळं जसं घरामध्ये असतंय तशाच पद्धतीनं असते, म्हणून आम्ही तिथं जातोय. नाही तर हॉटेलला जायचं तरी आम्हाला काय एवढं आवडत नाही. जाईस तोपर्यंत आता अंधार होतोय वाटतं, कारण पूर्ण वातावरण आता एकदम काळं व्हायला लागले. आता मग काय आंघोळ करणार काय तिथं एकदम धरणाच्या पाण्यात. अरे कपडे केलेस पोहायला येते काय? येते. कालचा व्लॉग बघितलाय लोकांनी, त्यामुळे त्यांना माहित आहे. शिकलोय की काल. तुझं लाईफ जॅकेट कसलं असते ते पण माहित आहे. काल शिकलोय मी लाईफ जॅकेट म्हणून. Cause nothing feels the same anymore. गाईस, कहाणीत एक मस्त ट्विस्ट आलाय, तुम्हाला दाखवतो. आता मज्जा बघायची नुसती. जी ही जिकडे फिरायला गेली मम्मी वगैरे, तोच रोडवर आम्ही चाललो होतो,
आणि एक ते एक नवीन ट्विस्ट आली आहे, ती तुम्हाला दाखवतो काय ट्विस्ट आली आहे. मज्जा बघा नुसती. उद्या लावायच नाहीये काय काय ते काय लावू नको हे काहीतरी यांची मज्जा झाली बघा, म्हणजे आम्हाला यांचा पोपट झालाय. घे घे भाऊजी पण की पोपट झाला यांचा, एक गेली फिरायला आणि गाडी यांची बंद पडली आणि आम्ही ज्या मार्गाने चाललेलो त्याच मार्गावरती गाडी पडल्यात. ती गाडी पण नाही पडत. चला बाय बाय. ओके बाय बाय चला पूर्ण प्लॅनचा सत्यानाश झाला. परत इकडे सोडायला यायला लागलं घराकडे, त्यामुळे आता परत वेळ झाला. मला लवकरात लवकर तिथं पोचायचं होतं उजेड असतानाच, पण आता उजेड पूर्णपणे निघून गेलाय. मम्मीला सुद्धा आमच्यासोबत चल म्हणत होतो, जाऊन जेवून वगैरे येऊया, तर मम्मी दुसऱ्या एका ठिकाणी कार्यक्रमाला चालली आहे, त्यामुळे ती काही येऊ शकली नाही. त्यामुळे आता आम्ही तिघजणच चाललोय. आता आम्ही तिकडेच जाणार आहे परत, पण थोडा वेळ होणार, कारण की परत तेवढा अंतर घरी सोडून त्यांना, ती गाडी काही सुरू झालीच नाही, त्यामुळे त्यांना परत घरी सोडून परत आता आम्ही तिकडेच चाललोय. I've seen this all before. Why didn't I do more? Now I'm picking up the pieces from the floor. How could we just ignore our problems? पूर्णपणे आपण ऑफ रोड लावलोय. रस्ता अजिबात पुढे काय नाही आहे, पूर्णपणे आजूबाजूनं शेतवड वगैरे आहे आणि त्या साईडला जंगल आहे आणि इथनं पूर्णपणे आम्ही चाललोय अशा कच्च्या रस्त्यानं. डेंजरस आहे भाई, रिस्की आहे, कधी पण काय पण कुठला पण प्राणी येऊ शकतो इथं. आणि फायनली गाईज आपण पोचलेलो आहे. हे बघा गाईज, हे वरती रेस्टॉरंट आहे आणि इकडे पूर्णपणे खाली नदी आहे. खाली आल्यानंतर नदी डायरेक्ट नदीमध्ये. दिवसाचं एवढं चांगलं दिसते गाईज, एक दिवस मी तुम्हाला दिवसाचं पण आणून इथं सगळं दाखवतो. झोपाळा पण आहे, बस चल तिथं. हो भाई साहेब, झोपाळा. आणि इकडे बघा पूर्णपणे ह्या साईडला नदी आहे. गाई स्टार्टर आलेला आहे भाई, कसला दिसतोय बघ. चिकन फ्राय आणि रस्सा, पांढरा रस्सा. पांढरा नाही रे, पिवळा दिसायला लागलाय मला. पिवळा रस्सा. पांढरा रस्सा म्हणतात आमच्या इकडे. हे पिवळा रस्सा आहे, पिवळा दिसायला लागलाय पण तो पांढरा रस्सा आहे. सूप आहे काय? पाया सूप आहे, पाया सूप. हे पाया सूप आहे आणि हे चिकन फ्राय आहे. स्टार्टर आलेला आहे, पहिला स्टार्टर घेऊया आणि त्यानंतर मग मेन कोर्स पण येईल. इथे काय आता आम्ही अनकम्फर्टेबल झालोय, त्यामुळे भैयाने इथलं सगळं साफ केलंय आणि आता मेन कोर्ससाठी आम्ही तिथं जाणार आहे. Now they pour out, filling up the room with silence. Can you be my nightlight? And I'll be your super. फायनली गाईज मेन कोर्स आलेला आहे. ज्यासाठी आपण आलेलो होतो ती भाकरी, कांदा. मग अशा आपण चिकन मागवलेलं स्टार्टरला, पण आता आपण मटन मागवलंय. इथलं मटन पण एकदम टॉप असते. मटन, अंडी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि आपली फेवरेट सोलकढी. इथं आम्हाला तर बारड्याच आणून दिल्यात रस्स्याच्या, एकदम 2. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. हे आहे तिथल्या मालक अमृत दादा, आमचे मित्र. मगाशी म्हणल्याला भाकरीची पैज लावायची. काय नाही, 3 भाकऱ्या घालते. कोवा 3 खाल्या? 3 खाल्या वय? किती? 1 खाली, एकच भाकरी खाल्या. आणि मग पण ते बघ तिकडं आणि काढून ठेवल्या, ते बघा तिकडं आणि काहीच काढून ठेवल्या. ही शिज आहे. Superhero. Superhero. Can I be your superhero? काहीच फायनली जेवण झालेलं आहे आणि एवढं लोड झालंय. एवढं भारी जेवण होतं, एकदम घरगुती टाईप, म्हणजे घरच्याच जेवणाची आणि इथल्या जेवणाची चवच आम्हाला काय कळायला नाही. त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट चाललोय आमच्या घरी आणि घरात जाऊन 100% मम्मीची रिॲक्शन बघायची, कारण की आयुष्यात पहिल्यांदा मी भांडी घासल्यात आणि मम्मीला पण माहीत नाही की मी भांडी घासल्यात आणि मम्मीने कधी मला बघितलेलं पण नाही की मी भांडी घासतोय काय करतो. त्यामुळे भांडी घासलेलं मी पहिल्यांदाच मम्मी बघणार आहे. जाऊन रिॲक्शन बघूया मम्मीची, की भांडी घासल्याबद्दल रिॲक्शन मम्मीची काय येते. Sorry if it's taken me a while. I'm trying to figure out who I am. गावात आलेलो आहे फायनली गाईज, घरी आलेलो आहे, पण मम्मी तरी काय अजून आलेली नाही, कारण घराला अजून लॉक आहे. गाईज फायनली मम्मी आलेली आहे आणि आज तू काय नोटीस केलंस? काहीतरी अनएक्सपेक्टेड केलंय तुझ्यासाठी, म्हणजे तुझं काम आम्ही काहीतरी केलंय. काय करायचं, पत्ता भरून ठेवलेला असा भांड्याने. अरे नाही, हे बघ, मान्य कर ना की रे. आता केलंय का नाही? आमटी चमचा होता तसंच होतं, चहा पिलेली भांडी होती तशीच होती. काय केलं आणि आम्हाला म्हणते भांडी घासली. काय घासली? फळी काढून खरकाडीची नाही, ताटं तीन कोणी घासलीत? मग ताटं घासलीस तू आता? ताट नुसती जेवलेली, चमचे तिथं, चहाचं कप तिथं, चहाचं भांड तिथं, हे भांडी घासली म्हणायची होई. पत्ता भरला तर मुंग्याने. आणि कंबार माझी दुखली तेवढी 4 ताटं घासता घासता.
यो हसा लागला, यानं तर काय मदतच करायला नाही. मदर्स डे असल्यामुळे आम्ही आमच्या मम्मीला आज दिवसभरात काहीच काम लावलं नाही. मम्मी फिरायला पण गेलेली आणि घरचं एवढं सगळं काम करून सुद्धा आमची मम्मी शेवटला म्हणते तू काही केलंच नाही. म्हणजे भाई मला एका जमानाही नाही राहा भाई. आणि आजचा दिवस खूपच भारी गेला कारण की एवढ्या सगळ्या नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायला भेटल्या. आज मदर्स डे असल्यामुळे मम्मी पण फिरायला बाहेर गेलेली आणि पूर्णपणे घरचं काम वगैरे काही नव्हतं त्यामुळे पूर्ण ती निवांत होती. फिलहाल करतो आता एडिटिंग आणि आजचा व्लॉग थांबवतो इथंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. City lights are keeping me up at night, so I don't even